Hello traders, welcome to my Sniper Traders channel. मी तुमचा मित्र प्रशांत रवे. So let's do the market analysis for tomorrow. Okay, I'm just enjoying the Indian and New Zealand World Cup T20. Okay, it's playing good. Like I love the Sanju Samson here, like how he doing the batting and lineups. Definitely he needs to play one day. It's very well. Okay, let's start. सो उद्या मंडे मी तर काही न्यूज बघितलेलं नाहीत अजून की एक्झॅक्टली काय वॉर सिच्युएशन आहे किंवा काय. सो वॉर सिच्युएशन थोडं आपण बाजूला ठेवू आणि चेक करू की एक्झॅक्टली विदाउट वॉर सिच्युएशन आपण काय अचीव करू शकतो. सो आय होप की माझा आवाज सगळ्यांपर्यंत लाऊड अँड क्लिअर असेल. राईट. सो लेट्स डू द निफ्टी 50 अनालिसिस. आता निफ्टी 50 अनालिसिस मध्ये जर आपण एक बघितलं, एक पॉइंट बघितला की प्रिव्हियसली एक निफ्टी स्ट्रॉंग सप्लाय म्हणजे सेलिंग प्रेशर दाखवलं होतं. देन मार्केटनं खूप स्ट्रॉंग पंप केलं ह्या लेवल पासून एक 21,700 आणि परत तो 26,400 प्रिव्हियस हायला टच करूनच तो काय झाला, परत इथूनच डाऊन आला प्रिव्हियस हायला. ओके, आता मंथली वीकली असं तर काय असं मला आता स्ट्रॉंग आता सपोर्ट दिसत नाहीये. जो सपोर्ट होता तो ऑलरेडी तुटलाय. हा जो मंथली झोन होता ना, आता ऑलरेडी तुटणार आहे. उद्या गॅप डाऊनच होण्याचे जास्त चान्सेस दिसतात मला उद्या. ओके, उद्या आजची जर म्हणजे ही वीकली जर कॅन्डल बघितली ना, उद्या इथं सरळ गॅप डाऊन होईल आणि ग्रीन कॅन्डल करेल असं दिसतंय. बट लेट्स फाइंड द डे अनालिसिस. सो हा एक सपोर्ट आहे. म्हणजे मार्केटनं काय केलं होतं, जेव्हा हा एक कम्प्लीट रेजिस्टन्स झाला होता प्रिव्हियसली, त्या रेजिस्टन्स नंतर तो रेजिस्टन्स तुटला. रेजिस्टन्स तुटल्यानंतर त्याचा सपोर्ट घेतला, एक 2 वेळा सपोर्ट घेतला आणि मार्केट एक नवीन हायला गेलं. म्हणजे खूप लॉंग डेज नंतर एक नवीन हाय त्याने क्रिएट केला. तुम्ही रिलायन्स मध्ये जरी बघितलं तर सेम अशा मुवमेंट्स आहेत रिलायन्स मध्ये सुद्धा. ठीक आहे. सो आता मला इथं जे दिसतंय ते ड्रॉप बेस रॅली. सो माझ्यासाठी ही बेस आत्ता या पॉइंटला जरा इम्पॉर्टंट आहे. याचा रिझन काय तर तुम्ही बघितलं तर मार्केटनं काय केलेलं आहे, इथे एक बेस कॅन्डल केली, एक चांगलं बुलिश मोमेंटम दाखवलं. बट हे बुलिश मोमेंटम इथपर्यंतच होतं, त्याच्यावरती काही जाऊ शकलं नाही. मी एक्सपेक्ट करत होतो की इथपर्यंत जाईल कदाचित, पण नाही. सो तिसऱ्या दिवशी लगेच म्हणजे ही कॅन्डल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच डाऊनसाइड मुवमेंट झालेली. आणि मला असं दिसतंय की एक तर गॅप डाऊन होईल इथेपर्यंत, इथे कुठेतरी गॅप डाऊन होईल. आणि जर समजा निफ्टीला आता हा एकच चान्स आहे 24,000. निफ्टीमध्ये जर समजा 24,000 लेवल स्टेबल असेल आणि मार्केटने त्या लेवल्सला सपोर्ट केला तर आणि तरच निफ्टी इथून साइडवेज होऊन परत अपमूव्ह देऊ शकतो. दिस इज वन ऑफ द पॉसिबिलिटी. आणि जर समजा 24,000 निफ्टी तुटला, ओके, 24,000 जर हा पॉइंट तुटला तर मग मात्र निफ्टी तुम्हाला लवकरच अजून डाऊन बघायला मिळेल. म्हणजे 23,000, 22,000, 21,000. वीकली तर मला डिमांड झोन तिथे खाली कुठे स्ट्रॉंग असा दिसतच नाही. जो की मला जो दिसतोय तो स्ट्रॉंग हाच दिसतोय. रॅली बेस बेस रॅली रॅली पण इथं नाही, ते इथं काय झालेलं आहे, इथे एक सेलिंग झोन म्हणजे एक पुलबॅक आलेला आहे एक प्रकारचा आणि डायरेक्ट गॅप अप होऊन अप दिलेला आहे.
आता हा गॅप खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. याचं रिझन काय? जर समजा आपण ही बेस कॅन्डल जरी पकडली, ही बेस कॅन्डल, तरी आपल्याला इथं बॅक टू बॅक 2 ग्रीन कॅन्डल दिसतात. कारण ही गॅप, आपला गॅपचा एक सेशन राहिलेला आहे. मी लवकरच ऍड करेन गॅपसाठी. गॅप एक्झॅक्टली कसं अंडरस्टँड करायचे आपण. ओके. जर तुम्ही बघितला, ही ग्रीन कॅन्डल ही तो ओपन झाल्या, बट बेसिकली हा सुद्धा एक टोटल बाईंग झोन आहे ना. म्हणजे ह्या बेस कॅन्डलच्या अबाव पासून मी कन्सिडर करू शकतो की हिथून ही मोठीची मोठी ग्रीन कॅन्डल तयार झाली, हे तर मी कन्सिडर करू शकतो. सो त्यामुळे हा झोन हा सपोर्ट निफ्टीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो माझ्यासाठी हेच राहील, जर समजा निफ्टी ही गॅप डाऊन जर झाली आणि जर समजा 24,000 ह्या राऊंड नंबरला टच झाली, तर निफ्टीमध्ये हिथून चांगलंच ग्रीन मोमेंटम मिळेल. आणि जर ओव्हरऑल मार्केट स्ट्रक्चर जर स्टेबल राहिलं, वॉर सिच्युएशन कमी झाली, तर निफ्टीला हाच एक पीक पॉइंट आहे, हाच एक पॉइंट आहे की जिथून निफ्टी साइडवेज होऊन परत त्याच्या लेवलला अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होऊ शकते. ओके, लेट्स गो विथ द निफ्टी बँक. निफ्टी बँक वीक दिसायला लागले आपल्याला, राईट. निफ्टी बँक ही खूप वीक दिसते. म्हणजे वीकली जो झोन होता, हा जो वीकली झोन होता ना, हा ऑलरेडी टेस्टेड आहे. आता हा एक नवीन झोन झाला होता, पण हा ऑलमोस्ट तुटणार आहे असं दिसते. हा ऑलमोस्ट तुटतोय. त्याच्यामुळे डेलीला जर बँक निफ्टीला जर सपोर्ट मिळाला, डेलीला जर ह्या लेवलला कुठेतरी सपोर्ट घेतला ना बँक निफ्टीने, तर आणि तरच मग बँक निफ्टी अपवर्ड डायरेक्शन मध्ये ग्रीन कॅन्डल तयार करेल, नाहीतर हा निफ्टीला सुद्धा खाली घेऊन जाईल. मला जे दिसतंय, जर समजा आपण मंथली बघू, मंथली जर आपण बघितलं तर मंथली मला खूप डाऊनसाइड मोमेंटम दिसते ह्याच्यासाठी. म्हणजे बँक निफ्टी ह्या लेवलपर्यंत येईल, म्हणजे 54,000 55,000 ह्या लेवलला असं दिसते. म्हणजे इथेच एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. वीकली जर बघितलं तर वीकली मध्ये ही लेवल एक सगळ्यात महत्वाची, ही लेवल. ओके, मी इथे मार्किंग करून सांगतो तुम्हाला कोणती लेवल ती. ही लेवल बघा, हे स्ट्रक्चर आपण अंडरस्टँड केलेलं आहे. असे 2 कॅन्डल मध्ये असं जर आपल्याला दिसत असेल, तर त्याच्या इन बिटवीन काही ना काहीतरी प्राइस ऍक्शन झालेले आहे. आता मंथलीचा डिमांड झोन खाली आहे, डेलीचा डिमांड झोन पण ह्या लेवलला आहे. आता ह्या मंथलीच्या डिमांड झोनला हा वीकली म्हणजे डेलीचा जो झोन आहे, तो थोडासा अपवर्डला कोइन्साइड करतोय. म्हणजे निफ्टी जर स्टेबल राहिली, म्हणजे निफ्टी जर समजा त्याच्या, आता मी मगाशी जसं सांगितलं तिथं बाजूलाच तिथे साईडवेज जर तिथं झालं आणि बँक निफ्टी डायरेक्ट हिथं ओपन जर झाली ना, तर बँक निफ्टी हिथून आणि निफ्टी पण हिथूनच अपमोड घेईल डायरेक्शन. पण बँक निफ्टी मला स्ट्रॉंग म्हणजे फिलिंग आहे की बँक निफ्टी ह्या लेवलपर्यंत येणारच. 54,000 55,000 ह्या लेवलला बँक निफ्टी येण्याचं म्हणजे दिसतंय असं. ठीक आहे. हा, जर समजा हे झोन नाही तोडले, तर ऑलरेडी काय झालंय, हे झोन टेस्टेड आहेत ना, हे झोन टेस्टेड आहेत, हे टेस्टेड आहे, हे टेस्ट झालेलं आहे, हे सुद्धा टेस्ट झालेलं आहे. ही लेवल सुद्धा डबल टेस्ट झाली, ही लेवल इथं टेस्ट झाली. आता ही लेवल तुटण्याच्या मार्गावरती आहे. इथं जेवढे जेवढे बायर्स असतील त्यांचे एसएल हिट होणार. आता राहिला जो पॉइंट आहे तो इथेच, ह्या लेवललाच, राईट. सो बँक निफ्टीसाठी सध्या म्हणजे डाऊनसाइडच तुम्ही कन्सिडर करा. हा, तरी पण मी ऑलरेडी एक पॉइंट सांगितलेला आहे की सध्या मार्केटमध्ये ही एक लेवल आहे बघा. जर कोणाला इंट्राडे करायचं असेल ना, इंट्राडे करायचं असेल तर ही लेवल स्ट्रॉंग आहे, मस्त आहे, चांगली लेवल आहे. 57,400 इथनं एक छोटीशी मुवमेंट अप येऊ शकते, तर तुम्ही त्यासाठी थोडासा प्लॅन करू शकता.
ओके. संजू सॅमसनची विकेट विकेट गेली यार. शिट 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 शिट. हा मी मॅच पण बघतोय. ओके, ही लेवल स्ट्रॉंग आहे थोडी 1 ओव्हरची. इथे एक एक अपमूव येऊ शकते. जर समजा कोणी बाय साईडला जर प्लॅन करत असेल ना, तर ह्या बॉटमला प्लॅन करा. पण मॅक्झिमम सेलिंगलाच प्लॅन करत जावा. कारण सध्या मार्केटची डायरेक्शन जर सेल असेल तर सेलिंगलाच प्लॅन करा. ओके, ही कॅन्डल कसली रेड कॅन्डल झाली आहे. इट्स नॉट अ जोक मॅन. ओके, सो निफ्टी बँकमध्ये हा जो बॉटम आहे, हा बॉटम थोडासा दिसतोय आपल्याला. ऑलरेडी या बॉटम मध्ये जी रिएक्शन आहे ती ह्या लेवल मधून रिएक्शन आलेली आहे. ठीक आहे, तरी पण कितपत तो वर्क करतोय माहित नाही. ट्राय करू शकता म्हणजे एक छोटासा स्टॉप लॉस घेऊन. बट ही लेवल स्ट्रॉंग आहे थोडीशी. ही लेवल थोडी स्ट्रॉंग आहे. ते मार्केट जर आलं तर चांगली ग्रीन कॅन्डल होण्याचे चान्सेस आहेत. ओके, हो, दॅट्स अ व्हेरी गुड डिसिजन. हार्दिक पांड्याला पाठवलं, दॅट्स अ व्हेरी गुड डिसिजन. हिटरच पाहिजे आपल्याला. ओके, लेट्स गो विथ द रिलायन्स. या रिलायन्स इज क्वाईट. मी रिलायन्स मध्ये म्हटलं पण होतं, ही लेवल जी आहे इथं जर टच झालं ना, इथून रिलायन्स डाऊन आला पाहिजे. एकतर ही लेवल तर खूप जवळची होती, पण इथून तर डाऊन मुवमेंट आलीच पाहिजे होती. मी ऑलरेडी इथे एक मार्किंग केलेलं आहे, तो खूप म्हणजे अपवर्ड आहे. रिलायन्स जर इथपर्यंत जाऊन मग खाली येत असेल अं, तर मग मी एक म्हणू शकतो की बाबा हे खूप स्ट्रॉंग म्हणजे भारी सपोर्ट घेतलेला आहे रिलायन्सने इथे. निफ्टी अजून ह्या लेवल आलेलीच नाही. निफ्टी कदाचित जर ह्या लेवल आली असती ना, म्हणजे निफ्टीचा आणि म्हणजे रिलायन्सचा असा दोन्ही सपोर्ट म्हणून निफ्टी चांगली अप गेली असती. पण ठीक आहे. परत एकदा आपण मंथली वगैरे स्ट्रक्चर बघूया. रिलायन्स मध्ये काय सांगते. या मंथली मध्ये हा जो डिमांड झोन होता तो ऑलरेडी संपलेला आहे आणि राहिला तो आता ही लेवल झोन आहे. हा जो झोन आहे ह्या लेवल मध्येच जर काही झालं एक्झिक्युशन आलं तर इथेच. विकली जर बघितलं तर विकली, यस मी जो म्हणतोय तो हा झोन आहे. हा असा झोन आहे इथे. आपण इथे जरी बघितलं, सो हा टोटल झोन आहे विकलीचा. रॅली बेस बेस रॅली आणि एक नवीन हाय क्रिएट केलेलं आहे या झोनने. त्यामुळे खूप स्ट्रॉंग मोमेंटम यायलाच पाहिजे. ते विकलीला बघा, ही एक हॅमर तयार झाले. इथे नंबर ऑफ पीपल काय होतील, बाय करतील. यांचा एसएल खायला तर खाली आलंच पाहिजे. सो मार्केट ते करणार. आणि दुसरी गोष्ट, आता जर तुम्ही सेलिंग बघितलं ना, ह्या बायच्या अगेन्स्ट हे सेलिंग बघा किती झालंय. 1 2 3 एकदम हळूहळू स्लो झालेलं आहे. सो असंच आपल्याला मुवमेंट पाहिजे. जर समजा रिलायन्स ह्या लेवलला आलं ना, मी तर सरळ हाय क्वांटिटी मध्ये बाय करणार आहे. हाय क्वांटिटी. रिलायन्स मी ह्या लेवलला हाय क्वांटिटी मध्ये बाय करून बसणार आहे. हाय क्वांटिटी म्हणजे माझ्यासाठी किती आहे, 100 200 500 1000 एवढीच क्वांटिटी आहे माझ्यासाठी. हा सगळ्यात भारी झोन आहे इथे लो लेवलला. इथून तो ऑलरेडी मुवमेंट आलेला आहे. राहिली ही लेवल. लेट्स सी. HDFC HDFC बँक माझ्यासाठी ती लेवल आहे खरं. काय म्हणजे ही जी लेवल आहे ना, ती खूप भारी लेवल आहे माझ्यासाठी. पण आत्ताचे मार्केटचं म्हणजे हे बघून बघितलं ना, कारण वॉर सिच्युएशन, कारण माझं 2 वेळा तसंच झालं. मी प्रॉपर एंट्री घेतोय खरं, काहीतरी न्यूज येते आणि मग सगळं गोंधळ होतंय. हा जर झोन बघितला ना, हा किती भारी झोन आहे इथे. हा झोन किती भारी, राईट. इथे एंट्री घेणारा म्हणजे एक नंबर एंट्री ह्या लेवलला. तिथं अजून प्राइस आलेली नाही, ती आज उद्या येईल. बघा ना, डेलीला तुम्हाला दिसेल बघा, अजून प्राइस तिथे टच झालेली नाहीये आणि आज उद्या येणार ती प्राइस. आणि जर समजा बाईंगच्या अगेन्स्टची सेलिंग बघितलं तर खूप हळूहळू झालेलं आहे.
मी तर म्हणेन कदाचित एक, म्हणजे रिस्क घ्यायला काय अडचण आहे असं मला तर दिसतंय. म्हणजे काय अडचण नाही रिस्क घ्यायला. मी म्हणजे रिस्क घेईन. बघू, मी प्लॅन तर करेन उद्या सकाळी मॉर्निंगलाच. मी ऑर्डर टाकेन मी एक काही मोमेंट. ओके. नाही, हा झोन खूपच चांगला आहे कारण इथून एक नवीनच ओरिजिन आहे ना तो. तर इथं मी जर एचडीएफसी जर समजा अप असेल ना, तर मी जो सांगितला बँक निफ्टीचा, तर तिथनं अपमूव येण्याचे चान्सेस म्हणजे जास्त आहेत. पण एचडीएफसी चालला पाहिजे यार इथून. नाही चालेल, नो वरीज. चालेल चालेल, नो वरीज. लेट्स सी. देन आपला होता एसबीआय लाईफ इन्शुरन्स. एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये ऑलरेडी मी सांगितलंय की विकली एक झोन आहे. त्या विकली झोन मध्ये प्राइस आलीच पाहिजे. हा तो विकलीचा झोन आहे. म्हणजे हा कम्प्लीटच झोन आहे, मी मार्क करतो. म्हणजे हाच तो झोन आहे मंथलीचा, म्हणजे रॅली बेस 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 रॅली. नवीन एक हाय टच केलेला आहे मार्केटने. सो डेलीला गेलं तर आपल्याला इथं कुठे एंट्री पण दिसणार नाही असं आहे. बट आपण तुम्ही जर प्रॉपर बघितला 1 आवर 4 आवरला, तर इथे चांगला झोन आहे, म्हणजे चांगला गॅप आहे इथे. ह्या लेवलला एक एंट्री होऊ शकते इथे, खूप भारी एंट्री होऊ शकते इथे. म्हणजे इथे काही क्वांटिटी, आणि सगळ्यात भारी म्हणजे ओरिजिन ह्या लेवलला. ओरिजिन इथे आहे, कारण इथे काही सुद्धा नाही तर खाली येऊ शकतोच. ओके. सो अशा 2 एंट्रीज आहेत माझ्यासाठी एसबीआय लाईफ मध्ये. एसबीआय लाईफ सेम हॅमर झाली, सगळ्यांना बायर्सने इन्व्हॉल्व केलेला आहे याच्यामध्ये, आणि आता सगळ्यांचा एसएल खाणार आणि मग हितनं मग. पण हा लेवल 1800 वगैरे ते लेवल आहेत ना, हे चांगले आहेत. हे 1800 लेवल्स वगैरे एकदम भारी, स्ट्रॉंग. ह्या लेवलचीच मी वाट बघतोय सध्या एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये. देन आयशर मोटार. आयशर मोटर ही लेवलच स्ट्रॉंग, मस्त लेवल आहे, एकदम चांगला सपोर्ट आहे. विकली जर बघितलं, ह्या लेवलला एक झोन आहे, आणि हा झोन एकदम जबरदस्त आहे, म्हणजे कोइन्साइड करतोय एका झोनला. तर तुम्ही बघितलं, हा मंथलीचा झोन आहे, हा टोटल कम्प्लीट मंथलीचा एरिया आहे. या कम्प्लीट मंथलीच्या एरियामध्ये विकलीचा झोन तयार झालेला आहे, म्हणजे डेलीचा झोन एक तयार झालाय हा. म्हणजे मंथलीचा विकलीचा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे या झोनला. ओके. सो इथून आल्यानंतर आयशा मोटरमध्ये एक चांगली मुवमेंट तर येणारच आहे, आणि खूप भारी झोन आहे. प्लॅन करा ह्या, मी तर प्लॅन करतोय येतो, कारण इन्व्हेस्टमेंट खूप दिवस झाले मार्केटच्या स्ट्रक्चरमुळे काही इन्व्हेस्टमेंट करायला मिळालेलं नाही. आणि एवढं जर डाऊन येत असेल तर मार्केट एक पुलबॅक असतोच, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. ओके. रन्स खूप मॅच मध्ये खूप होल्ड केले यार. 209च थांबलेत, 15 ओव्हर मध्ये 200 घेऊन आलो आपण. ऍटलीस्ट 250 पर्यंत जायला पाहिलं होतं. बघू व्हॉट विल बी हॅपन इन. जबरदस्त फिल्डिंग. ओके. आयशा मोटर झाला, देन एचडीएफसी झाला. आयसीआयसीआय म्हणजे मी करत नाही तसं,
लेट्स सी बँकेचा एक स्ट्रॉंग झोन आहे, बघू आपण. ओके, ह्या डिमांड झोन मध्ये तर आलेलाच आहे. मग ह्या झोन मध्ये येऊन कुठून तो रिॲक्ट होईल हे काय सांगता येणार नाहीये, कारण बाईंग पोझिशन कुठे दिसते बघूया ना आपण. ह्या लेवलला ऑलरेडी आलेली आहे प्राइस, ह्या लेवलला ऑलरेडी आलेली आहे, ह्या लेवल मधनं प्राइस ऑलरेडी चाललेली आहे. ठीक आहे, इथं तर एवढी अशी काही स्ट्रॉंग मुवमेंट दिसत नाहीत मला. हा किंवा हा एक छोटासा काहीतरी मुवमेंट आहे, म्हणजे एवढं पण काही भारी दिसत नाही मुवमेंट. म्हणजे इथे एवढं पण स्ट्रॉंग स्ट्रक्चर काही दिसत नाही, एकदम बेस 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 कॅन्डल आहेत. हाच एक ओरिजिन पॉइंट आहे आणि हा तर एकदम भारी बॉटम पॉइंट आहे. ठीक आहे, आयसीआयसीआय करूच नका, मला अजून स्ट्रक्चर तर काय त्याचं कळत नाही. हायस्ट स्ट्रक्चर बघितलं तर खूप भारी झालेलं आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितला, खूप चांगलं स्ट्रक्चर झालेलं आहे हे ऑलरेडी. म्हणजे ह्या लेवल पासूनच आयसीआयसीआय मध्ये मुवमेंट येणं गरजेचं आहे. सो सध्या फक्त मार्केटच्या जी काही सिच्युएशन चालू आहे त्याच्यामुळेच फक्त आयसीआयसीआय डाऊन आलेलं नाही, तर मग हा झोन खूप स्ट्रॉंग आहे. एवढ्या खाली आयसीआयसीआयनं लेट सी, म्हणजे हा झोन तुटला तरच इथं 1200 वगैरे आयसीआयसीआय येणार. ठीक आहे, हा झोन तुटला तरच. सो प्लीज लेवल मार्क्स करा आणि सेफ ट्रेडिंग करा. अपॉर्च्युनिटी बघूनच ट्रेड करा, एकदम बाय किंवा सेल करू नका. देन त्याच्यानंतर तुम्ही कोणतीही पोझिशन होल्ड वरती जाऊ नका, होल्ड करून ठेवू नका, कारण सध्या मार्केटचं व्ह्यू जर बघितलं तुम्ही, ग्लोबल सेंटिमेंट्स खूप निगेटिव्ह आहेत. ओके, सो इंडियन मार्केटमध्ये तर सध्या तसंच करा. ऑप्शनचे प्राइस म्हणजे टाइम डिके खूप होऊ शकतो अचानक, कारण ट्रम्प साहेब अजून काही करतील काय सांगता येत नाही. सध्या तरी 30 दिवसाची म्हणजे आपल्याला आहे अनुमती. आपण ते आपल्याला माहिती आहे ना, फक्त आपण रशियाकडनं ऑलमोस्ट तेल खरेदी करतोय कंटिन्युअसली, ते फक्त युएस ला माहित नाही. ओके, लेट्स अनालाइज द गोल्ड ट्रेडिंग व्ह्यू. नाही रे दादा, नो, मला म्हणजे ट्रेड करायला खरंच टाइम मिळत नाही सध्या. मी रोज सकाळी 9 वाजता जातोय, रात्री 10-11 वाजता येतोय. जरा प्रोजेक्टचं हाय शेड्यूल चालू आहे, सो त्याच्यामुळे. सो गोल्ड आणि सिल्वर मध्ये सध्या तरी मार्केटमध्ये रुमर्स आहेत की 1 लाखाच्या खाली जाणार प्राइस, 1 लाखाच्या खाली जाणार प्राइस. लेट सी. मी ऑलरेडी प्रेडिक्ट तर केलेलंच आहे की गोल्ड मध्ये एक चांगली मोठी रेड कॅन्डल झाली पाहिजे. सप्लाय झोन म्हणलं तर एक रेड कॅन्डल ऑलरेडी झालेलीच आहे. ओके, पण ते अजून म्हणजे सध्या पुलबॅक एक आलेला आहे परत. आता ह्या पुलबॅकला जर समजा म्हणजे डाऊनसाइड मुवमेंट जर स्ट्रॉंग पाहिजे असेल ना, तर आता हे जे मार्किंग दिसते, मग मी जे सांगतो तुम्हाला 5269, ठीक आहे, ह्या लेवलला जर टच होऊन म्हणजे इथं जर टच झालं ना, तुम्ही कन्फर्म कन्सिडर करा अशी रेड कॅन्डल, ही रेड कॅन्डल जी दिसते ती गोल्ड मध्ये आपल्याला अशी बघायला मिळणार आहे, इथपर्यंत ह्या लेवल पर्यंत बघायला मिळणार. इथपर्यंत आपल्याला गोल्डच्या प्राइस बघायला मिळणार सध्या 4800. आणि मग त्याच्यानंतर मग मग गोल्ड कुठे एक्झॅक्टली थांबणार ते आपल्याला हायर स्ट्रक्चर्स वरती कळेल. क्वार्टरली, मंथलीला कुठं स्ट्रॉंग डिमांड झोन आहे का? डिमांड झोन तर आहे, पण खूप मोठा डिमांड झोन आहे म्हणजे ही, म्हणजे ऍक्च्युली जर बघितलं तर हे स्ट्रक्चर ऑलरेडी टेस्टेड झालेलं आहे. म्हणजे जर समजा डाऊनसाइड आलं तर मग काय खरं नाही, म्हणजे जर एकदम स्ट्रॉंग खाली येऊ शकतं. म्हणजे हीच लेवल आहे त्याला वाचवण्यासाठी, 4,000 ह्या लेवलला थांबू शकतो. ही लेवल पण एक आहे, पण ही एवढी मला स्ट्रॉंग दिसत नाही. ओरिजिन मला हाच वाटतंय याचा सगळ्या झोनचा. ठीक आहे, ही ऑलरेडी टेस्टेड आहे, त्यामुळे ह्या झोन मध्ये थांबणार नाही. ह्या झोन मध्ये थोडीफार मोमेंटम देईल. मी ऑलरेडी इथं अलर्ट टाकलेलंच आहे, कारण तिथे एक 1 आवर 4 आवरचा झोन आहे. लेट सी व्हेअर इट इज झोन. मी कुठं अलर्ट टाकलाय हे बघा, ह्या लेवलला. हे बघा,
हा एक चांगली चांगली कॅन्डल आहे ना, इथे गॅप चांगला आहे, आपल्या स्ट्रक्चर मध्ये पण बसते. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर आपल्या स्ट्रक्चर मध्ये तर एकदम भारी बसते. म्हणजे गोल्ड मध्ये ना जे ह्याच्यामध्ये असे एंट्रीज करतात ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता स्कॅल्पर जे करतात, मी स्कॅल्पर नाहीये, मी परत एकदा सांगतो, मी अजून स्कॅल्पिंग चालू केलेलं नाहीये. स्कॅल्पिंग मध्ये माझी स्ट्रॅटेजी बसत नाही. स्कॅल्पिंग मध्ये प्रॉपरली तुम्हाला बसूनच स्कॅल्पिंग करू शकता तुम्ही, ऑफिसमध्ये बसून नाही करू शकत. तर ही कॅन्डल तर म्हणजे आपल्या स्ट्रक्चर मध्ये मस्त झालेली आहे. तर इथे तुम्ही एंट्री घेऊ शकता ह्या लेवलला एस एल ठेवू शकता. कमी क्वांटिटी कमी लॉट मध्ये तुम्ही ट्रेड करा. ह्या लेवलला बघा मी असं केलेलं आहे, 4 ओव्हरला हा जो झोन आहे ना, ह्या झोन मध्ये प्राइस आली पाहिजे. ह्या झोन मध्ये प्राइस म्हणजे ह्याच्या खाली मी म्हणजे हे ठेवलंय, अलर्ट ठेवलाय, म्हणजे इथे मला एंट्री घेता येईल गोल्ड मध्ये. ओके, मी तर एक्सएमच यूज करतोय गोल्ड साठी. एक्सएम सध्या ट्रस्टेबल तर आहेच, एक्सएम यूज करतोय मी. ओके, असं म्हणजे आता तर 4 ओव्हरच्या ह्या स्ट्रक्चर नंतर तर असं दिसतंय की येस, गोल्ड ह्या लेवलला टच करणार. आणि ते कदाचित इथं जो ओरिजिन आहे ना, हा बघा, हा हा जो ओरिजिन आहे ह्या लेवल पर्यंत पण जाणार गोल्ड. आणि मग आता तसं बघितलं तर ना, 4 ओव्हरला बघा डबल बॉटम एक तयार झालेला दिसतोय आपल्याला, आणि डब्ल्यू पॅटर्न पण तयार झालेला दिसतोय. आता हे असे जर पॅटर्न तयार होत असतील ना तर, आणि ही नेकलाईन जी आहे ना, ही नेकलाईन तुटणार आणि वर जाणार असं तर दिसतंय मला, कारण बाईंग तर स्ट्रॉंग झालेलं आहे, बाईंग खूप स्ट्रॉंग झालेलं आहे. लेट सी, हिथून जर मार्केटला जर पडलं ना, एकदम सरळ शार्प डाऊनफॉल आहे, एकदम एकदम शार्प डाऊनफॉल येणार आहे. कारण ह्या रेड कॅन्डलच्या अगेन्स्ट किती हळूहळू हळू स्लो 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 बाईंग होते, त्याच्यावरती आपलं डिसिजन ठरणार की डाऊन येणार का अपवर्ड जाणार. ओके, सो प्रॉपर ट्रेड करा, प्लॅनिंगने ट्रेड करा, अनोगच पोझिशन होल्ड करू नका. ओके, सो प्लीज like the video, share with your friends and subscribe the channel. Have a good day. Thank you. Bye bye.